शेवग्याच्या शेंगांची कढी करण्यासाठी इथे मी 4 शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यात थोडंसं पाणी आणि मीठ घालून 10 मिनिटं शिजवून घेतलेले आहेत। याचं पाणी फेकून द्यायचं नाहीये, हे आपण नंतर कढीत वापरणार आहोत। कढीसाठी 2 वाट्या दह्यामध्ये 2 वाट्या पाणी घालून त्याचं ताक करून घेतलेलं आहे। 4-5 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा यांचं वाटण करून घ्यायचं आहे। आता या वाटणात 2 चमचे बेसन आणि थोडंसं ताक घालून पुन्हा एकदा सगळं वाटून घ्यायचं आहे आणि आता हे वाटण आपण या ताकाला लावायचं आहे। शिजवलेल्या शेंगा थंड करून पाण्यासह या ताकात घालायच्या आहेत आणि आता ही कढई गॅसवर ठेवायची आहे। 1 टीस्पून साखर आणि चवीनुसार मीठ घालून ताकाला उकळी आणायची आहे। पहिली उकळी आल्यानंतर पुढे आणखीन 10 मिनिटं मध्यम आचेवर ताक शिजवून घ्यायचं आहे। आता एका कढईत 3 टेबलस्पून तेल गरम करून त्यात जिरं, हिंग आणि हळदीची खमंग फोडणी करून घ्या। 10 ते 12 कडीलिंबाची पानं आणि 2 लाल मिरच्या घालून ही चुरचुरीत फोडणी कढीला द्या। आणखीन 5 मिनिटं कढीला कढ येऊ द्या। कोथिंबीरीने गार्निश करा आणि गरमागरम कढी सर्व्ह करा। सर्व साहित्याच्या योग्य प्रमाणासह डिटेल रेसिपी व्हिडिओ बघायचा असेल तर इथं छोटासा जो त्रिकोणी एरो दिसतोय त्यावर क्लिक करा आणि संपूर्ण रेसिपी व्हिडिओ नक्की बघा। थँक यू।